मला पण दे बाबा. ए दे भाऊ मला पण. सोना लावला का नाही? नाही लावायचं ना चुना. त्याच्याशिवाय भाऊ कसं आहे, तांबाखू खाल्ल्याशिवाय ना एनर्जी येत नाही रे सकाळ सकाळ. आ, दिवस जात नाही. दिवसच जात नाही चांगलं. टाकायचं थोडं. ऑफिसला पण भाऊ सरां लपू लपू खातो रे ऑफिस मध्ये. मला तर आहे ना दुपारचे जेवण झाले की पहिला येडा लागतं. आमच्या तर कंपनीने ना अलाउडच नाहीये. अरे काय बाळांनो काय करताय? काय नाही, तंबाखू खातोय. अरे तुका पहिलं तुका ते काय आलं? तुका तुम्ही पहिलं. अहो आजोबा, माझे पैसे माझे तंबाखू, तुम्हाला काय करायचंय? हा अरे बाळा, मी पण 40 वर्षापूर्वी माझ्या बापाला असंच बोललो होतो, माझं आयुष्य माझं जिंदगी आहे, तुमचं काय जातंय. पण आज तेच आयुष्य मला भीक मागून पण मिळत नाही. बाळांनो, तुमच्या जेव्हा वयात होतं ना, मी गुटखा तंबाखू खायचं म्हणजे मर्दानगी असं वाटायचं. हे मित्रांमध्ये असं वाटायचं की मी खूप काही करतोय. माझे घरचे म्हणायचे, अरे खाऊ नको, रक्ताचं पाणी होईल, सडून मरशील. पण तेव्हा माझं रक्त गरम होतं ना, मला असं वाटायचं अरे काही सांगतात ते. मग काय झालं आजोबा? झाली ना चूक, तेव्हा मी ऐकलं नाही. ही आता ही अवस्था झाली. सुरुवातीला तर असं झालं की तोंड उघडणं बंद झालं, नंतर त्याचं चव पण येत नाही. मग आता डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर काय म्हणाले की तुमचं 3rd स्टेपला आहे, म्हणजे कॅन्सर झालेलं आहे. माझ्या अक्कल ठिकाणावर कधी आलं माहिती आहे का? जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये मला घेऊन जात होते ना, बायकोचं आणि मुलाचं चेहरा रडकं पाहिलं ना, तेव्हा मला इतकं वाईट वाटलं. जेव्हा माझ्या डॉक्टरने अर्ध जबडा कापून काढला ना, लाखो रुपये माझे खर्च होतात आणि आता माझे मृत्यू समोर आहे, तेव्हा मला आत्ता कुठं अक्कल यायला लागली. बाळांनो, माझं तर आयुष्य गेलेलंच आहे. आता कसं आहे, मी जाता आता तुम्हाला पाहिलं तंबाखू खाताना, म्हटलं मी जे चुकी केले ते तुम्ही करू नये म्हणून मला राहवलं नाही म्हणून तुम्हाला सांगितलं. बाळांनो, एक लक्षात ठेवा, तंबाखू आणि गुटखा या व्यसनापासून खूप लांब राहा. ही चुकी परत करू नका रे. माझी अवस्था बघा तुम्ही. बाबा, खरंच आम्हाला आमची चुकी कळाली. आज तुम्ही आम्हाला डायरेक्ट आरसा दाखवला आणि तुमचं हे बघून आजपासून आम्ही तंबाखू आणि गुटख्यापासून लांब राहणार आणि आमच्या मित्रांना पण सांगणार की बाबांना तुम्ही हे असलं काही व्यसन करू नका, की ह्याच्यानी कॅन्सर सारखे भयानक रोग होऊ शकतात. तर मित्रांनो, वेळ निघून गेल्यावर आलेली अक्कल काहीच कामाची नसते. त्यामुळं तंबाखू गुटख्याला लांब करा आणि आपल्या आयुष्याला जवळ करा. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.